परंतु जो मिलाच्या मागच्या भागामध्ये तिने आधी विचार केला नाही आणि ती खरोखरच त्याच्यासाठी इतकी काळजीत होती आणि ती तिची आठवण करून देते। पुढचा भाग। अर्णव दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि त्याने डोळ्याचा मास्क काढला। त्याचे डोळे सुजले होते, त्याचे नेमके कारण कळत नव्हते। डोळ्यात शॅम्पू गेल्यामुळे की इतक्या दिवसांनी तो रडला म्हणून। आरशासमोर कुशी तयार होत असल्याचे त्याने पाहिले। तो तिच्याकडे पाहतच राहिला आणि पहिल्यांदाच त्याने तिचे रूप पाहिले। तिने नीटनेटके इस्त्री केलेला हिरवा सुती सलवार सूट घातलेला होता, लांब केस पोनीत बांधलेले होते आणि अजिबात मेकअप केला नव्हता। तिच्या एका हातात सजलेले घड्याळ आणि दुसरीत सोन्याची बांगडी, गळ्यात सजवलेले मंगळसूत्र आणि तिच्या फाळणीत सिंदूर। ती खूप साधी आणि शुद्ध परी दिसत होती। तो तिच्याकडे बघत असताना तिने वळून त्याच्याकडे पाहिले। त्याने लगेच नजर हटवली। कुशी त्याला पाहून त्याच्या जवळ गेली। कुशी, तू उठलीस? त्याने फक्त मान हलवली। तिने त्याच्या डोळ्यांकडे पाहिले जे अजूनही लाल दिसत होते। कुशी, तुझे डोळे आजपर्यंत ठीक नाहीत। अर्णव काहीच बोलला नाही आणि तयार होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला। कुशीने त्याच्या लुप्त होत चाललेल्या आकृतीकडे पाहिलं, खांदा हलवत ती खाली गेली। दुसरीकडे अर्णव तयार झाला आणि नाश्ता करायला खाली गेला आणि सगळे आपापल्या कामाला निघाले। अर्णव त्याच्या केबिनमध्ये खुर्चीला टेकून डोळे मिटून बसला होता। तो असा निवांत बसल्यावर त्याच्या मनात नेहमी आईचा चेहरा उमटायचा, पण गेल्या काही दिवसांपासून ती नेहमीच कुशीत असते। का? ती त्याच्यासाठी अशा गोष्टी का करत आहे आणि तो तिला हे सर्व का करू देत आहे? ती त्याला रोजच्या जेवणाबद्दल का विचारत आहे? काही लोक तिळापासून पर्वत बनवतात अशी एक म्हण आहे। अर्णव त्या वर्गातला आहे। तो नेहमी तिळापासून पर्वत बनवतो। कुशीसाठी ती तिळपेक्षा अधिक काही असू शकत नाही, पण त्याच्यासाठी ती जे काही करते ते डोंगरासारखे दिसते। त्यामुळे त्याच्या दिनचर्येत मोठा फरक पडला। त्याने उसासा टाकला, अर्णवला इतका त्रास देऊ नकोस। काही दिवसात ती अशा गोष्टी करणे बंद करेल। तिने म्हटल्याप्रमाणे ती फक्त तिच्या थ्यू म्हणून हे सर्व करत आहे। अमन त्याच्या केबिनमध्ये आला आणि त्याच्याकडे निवांतपणे पाहिलं। त्याच्या जवळ जाऊन त्याने केसांना हात लावला। अर्णवने डोळे उघडले। अमन, काय झालं अर्नी? अर्णव, काही नाही। अमन, घरी जा, आधीच उशीर झाला आहे। अर्णवने वेळ बघितली। ते रात्रीचे 8 वाजले होते। अर्णवने उसासा टाकून वस्तू गोळा केल्या। अर्णव, बाय। अमन, बाय बाय। तो घराच्या दिशेने गाडी चालवू लागला आणि पुढच्या अर्ध्या तासात तिथे पोहोचला। अर्णव आरएमच्या आत गेला आणि पाहतो की सर्वांचे जेवण झाले आहे। आई, छोटे। अर्णव त्याच्याकडे पाहून हसला। शुभ संध्याकाळ मामा। आई, बाय। तो अर्णव त्याच्यासोबत बसला। हा मामा। मामा संकोचला। लहाने, तुला उद्या घरीच असायला हवं। उद्या कोणता दिवस आहे हे तुला आठवतंय ना? उद्या कोणता दिवस आहे हे आठवत असताना अर्णवने गडबडून पाहिलं। मान हलवत तो त्याच्या खोलीत गेला। मनोहरने कुशीकडे पाहिले। कुशी बिटिया। कुशीहान मामाजी। मनोहर, उद्या रत्ना दीदींची पुण्यतिथी आहे। आम्ही आमच्या घरी पूजा करणार आहोत। तुम छोटे का ख्याल रखना। तो असं का म्हणतोय ते समजत नसल्याने कुशीने भुसभुशीत केली। पलीकडे अर्णव त्याच्या खोलीत गेला आणि तो वॉशरूम मध्ये गेला आणि गरम शॉवर खाली उभा राहिला। उद्या कोणता दिवस आहे हे तो कसा विसरेल?
तोच दिवस आहे जेव्हा त्याची आई त्याला या क्रूर जगात एकटी सोडून गेली होती. डोळे लाल होईपर्यंत तो शॉवर खाली उभा राहिला. शुद्धीवर येऊन तो स्वतःला बदलून बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याला कुशी चहाच्या टेबलावर जेवणाची ताटं रेक्लिनरजवळ ठेवताना दिसली. त्याच्याकडे बघून त्याने त्याचे केस पुन्हा कोरडे केले नाहीत हे पाहून तिने उसासा टाकला. डोके हलवत ती त्याच्याकडे गेली आणि त्याच्या हातातून टॉवेल घेतला. कुशी, काय करतोयस अर्णव? आणि आज तू आंघोळ केली आहेस? अर्णव तिच्याकडे बघत गुंग झाला. ती काय बोलत होती याची नोंदही त्याने केली नाही. कुशी, अर्णव. अर्णव्हान. कुशी, आज सुद्धा तू यावेळी डोक्याला अंघोळ का केलीस? त्याने दूर पाहिलं पण पुढच्याच सेकंदाला जेव्हा तिने त्याचा हात धरला आणि त्याला ओढणीकडे ओढले तेव्हा तो थक्क झाला. कुशी, बसा. अर्णव रिक्लायनरवर बसला आणि कुशीने कालच्या प्रमाणेच त्याचे केस पुसले. अर्णवने डोळे मिचकावल्याशिवाय तिच्याकडे पाहिलं. कुशीला तिच्याकडे बघत अर्णवची जाणीव झाली. कुशी, तू नाराज आहेस? अर्णव गप्पच राहिला. कुशी, उद्या तुझ्या मम्माची पुण्यतिथी आहे म्हणूनच बरोबर. अर्णवने दूर पाहिले. कुशीने उसासा टाकला आणि तिला माहित होते की असे कोणीतरी दिवसाआड आले की कसे वाटते. तिने स्वतःच तिची आई गमावली. ती आहे ना, त्यामुळे तिला काही सांत्वनदायक शब्द म्हणावेसे वाटले. कुशी, तुला काहीतरी माहित आहे? जी व्यक्ती आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करते ती जिथे असेल तिथून आपल्याला पाहत असेल. आणि मम्मी जी तुला असं अस्वस्थ पाहून आनंदी होणार नाही. तिचे बोलणे ऐकून अर्णवचे डोळे भरून आले. कुशी, अर्णव, जेवण करून झोप. त्याने मान हलवली. कुशी स्वतःला बदलण्यासाठी आत वॉशरूम मध्ये गेली. ती बाहेर आली तेव्हा अर्णवचे जेवण झाले होते आणि HP प्लेट्स घ्यायला आला होता. अर्णव त्याच्या बाजूला गेला आणि शांतपणे बेडवर पडला. कुशी तिच्या बाजूला बसली आणि तिचा फोन स्क्रोल करू लागली. काही वेळाने तिला अर्णव पलंगावर फिरताना दिसला. तिला समजले की तो अस्वस्थ आहे, कदाचित त्याच्या मृत आईबद्दल. तिने संकोचून त्याला हाक मारली, अर्णव. त्याने उत्तर दिले नाही आणि तिने असा निष्कर्ष काढला की त्याला झोपेचा त्रास होत असावा. त्याच्या जवळ जाऊन तिने त्याच्या केसांवर हात ठेवला आणि त्याला मिठी मारली. हळूहळू त्याच्या कपाळावरच्या ताणाच्या रेषा नाहीशा झाल्या आणि तो शांततेत वाहून गेला. झोप. कुशी उसासा टाकून त्याच्या बाजूला झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळ होती. इतर दिवसांपेक्षा संपूर्ण घर अंधकारमय होते. पंडितजी पहाटे आले. मनोहरने विचारले तसे शशी, शीला, पायलचे आईवडील अमन रायजादा हवेलीत आले. कुशी आणि पायल इकडे तिकडे धावत पंडितजी मागतात त्या गोष्टीत मदत करत होत्या. शीतल आणि शीला त्यांच्या गप्पांचा वेळ काढण्यासाठी बाजूला सरकल्या. मनोहरने भिंतीवरून रत्नाचा फोटो काढून पवित्र चितेसमोर ठेवला आणि त्याच्या भोवती हार घालून. मनोहर, कुशी बिटिया. मनोहर, जा आणि छोटेला बोलवा. पूजा सुरू करण्याची वेळ आली आहे. कुशीजी. कुशीजी, मी जाऊन त्याला बोलवतो. ती तिच्या खोलीत गेली आणि अर्णव बेडवर बॉलसारखा कुरवाळलेला पाहून उसासा टाकला. ती त्याच्या जवळ गेली. अर्णव. अर्णवने धक्का मारला आणि अश्रुकुस्त तिच्याकडे पाहिले. हम्म. कुशी मामा जी तुम्हाला खाली बोलावत आहे. अर्णव उभा राहिला आणि दोघेही पाया उतरून खाली गेले. काही मिनिटात पूजा सुरू झाली. कुशीला पंडिताने अर्णवच्या बाजूला बसायला सांगितले आणि ती त्याच्या बाजूला बसली. जसजसा वेळ निघून गेला तसतसे आईसोबतच्या चांगल्या वाईट आठवणी आठवून अर्णवचे डोळे भरून आले. रत्ना सिंग रायजादा.
तिच्या नावाप्रमाणे एक वास्तविक रत्न. अमर, मनोहर, नानी सर्वजण फोटोत सुंदर स्मितहास्य धारण केलेल्या सुंदर बाईकडे बघून भावुक झाले होते. कुशीला काही समजले नाही, पण कालपासून अर्णवचे वागणे पाहून तिला धक्काच बसला. या काही दिवसात तिने अर्णव सिंग रायजादा हा चिडलेला, संतापलेला आणि पूर्ण वृत्तीने पाहिला आहे, जो ती सध्या पाहत असलेल्या व्यक्तीच्या अगदी विरुद्ध होता. तिच्या शेजारी बसलेला अर्णव किती असुरक्षित आहे हे तिला दिसत होतं. तिला त्याचे सांत्वन करायचे होते, पण तसे करण्यापासून तिने स्वतःला परावृत्त केले. एक प्राध्यापिका असल्याने नवीन चेहरे पाहणे आणि त्यांच्याशी संभाषण निवडणे आणि कॉलेजमध्ये त्यांचे सांत्वन करणे तिच्यासाठी काही नवीन नाही. अर्णवच्या बाबतीतही असेच होते. तिला त्याच्याशी बोलायला ठीक आहे, पण तो ते कसे घेईल हे माहीत नव्हते. पूजा लवकर उरकली आणि सगळ्यांनी नाश्ता केला. अर्णव काहीही बघता त्यांच्या खोलीत गेला. शशी पायलच्या आईवडिलांसोबत बसलेल्या मनोहर आणि देवयानीजवळ गेला आणि त्यांच्याशी बोलत होता, तर कुशी आणि पायल स्वयंपाकघरात होत्या. शशी, मनोहरजी. मनोहरने अश्रू पुसत त्याच्याकडे पाहिले. हा शशीजी. शशी, मला तुमची रजा घ्यायची आहे. मनोहर, काय घाई आहे शशीजी? अजून थोडा वेळ इथे राहिल्यास मला बरे वाटेल. शशी त्याच्या शेजारी बसला. मनोहरजी, काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. मनोहर, मला फक्त माझ्या अर्णव बिटवाची काळजी आहे. आता मला त्याच्या आयुष्यात एक आशा आणि प्रकाश दिसतो, ती म्हणजे तुझी मुलगी. शशीजी म्हणायलाच हवे, तुम्ही एक सुंदर आणि परिपक्व मुलगी वाढवली आहे. ती संयमाने परिस्थिती हाताळत आहे. दुसरे कोणी असेल तर जे काही झाले त्याचे परिणाम मी कल्पना करू शकत नाही. मनोहरने आपल्या मुलीचे कौतुक केल्याचे ऐकून शशीचे हृदय आनंदाने उफाळून आले. शशी, तुम्ही अजून त्यातच अडकले आहात. मनोहरजी, मला वाटतं जे काही झालं ते विसरून पुढे जावं. आम्हाला त्यांच्या आनंदाशिवाय दुसरं काही नकोय. का? मनोहरने हात धरले. मी तुझा खूप आभारी आहे. मनोरमा. शशीजी. शशी हान. समाधानजी. मनोरमा. कुशी बिटियाला फोबिया आहे हे तू आधी सांगितले नाहीस. शशीच्या लक्षात आले की लग्नाआधी त्यांना बसून बोलायला वेळ नव्हता. शशी. सॉरी समाधानजी, हे मी तुम्हाला आधी कळवायला हवं होतं, पण मला वाटते या सगळ्यावर बसून बोलायला आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. मनोरमा. गेल्या आठवड्यात ती स्टोअर रूममध्ये बेशुद्ध पडली. शशी हादरून उभा राहिला. काय? मनोरमाने होकार दिला. ती बेशुद्ध झाली. मनोहर उसासा टाकला. या सर्व मनोरमावर चर्चा करण्यासाठी तुम्ही चांगली वेळ निवडली आहे. तुला काही अक्कल आहे का? मनोरमा. हे खूप महत्वाचे आहे मनोहरजी, हे या घरातील मोठ्या सुनेबद्दल आहे. ही वस्तुस्थिती लपवून ठेवावी असे नाही. यामुळे तिला आणखी काही त्रास झाला तर? कोणी काही बोलायच्या आधीच त्यांना मागून आवाज आला. अर्णव मामी. मनोरमाने पाठीमागे उभ्या असलेल्या अर्णवकडे पाहिले आणि त्याला पाहताच सगळे उभे राहिले. त्याच्या थंड नजरेने घाबरले की त्यांनी त्याच्याबद्दल दाखवलेला आदर त्यांना खरंच कळले नाही. अर्णव, खरंच तू असे शब्द बोलतोस का? मनोरमा. अर्णव बिटवा लाडकी वालो. ती जे काही बोलणार होती ते थांबवायला सांगून त्याने हात वर केले. अर्णव, जिस लड़की के बारे में आप बात कर रहे हैं वो लड़की मेरी बीवी ही, आणि जेव्हा तिचा पती म्हणून मला कोणतीही अडचण येत नाही तेव्हा मी सुचवितो की इतरांनी करू नये. तिला काही समस्या असल्यास ती स्वतः ती हाताळण्यास सक्षम आहे. जर ती शक्य नसेल तर मी तिची काळजी घेण्यासाठी आहे. संवाद इथेच संपतो.
त्याने अक्षरशः सर्वांना तोंड बंद ठेवण्याचा आदेश दिला. मनोरमा नाही बिटवा. मला फक्त तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. अर्णव, तुम्ही ज्या पद्धतीने चित्रण करता ते दिसत नाही. आणि अजून एक गोष्ट कुशीने लपवून ठेवली नाही. आमच्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने मला हे सांगितले. ती खूप निरोगी आहे, जर तुम्हाला हीच काळजी असेल. अर्णव आपल्या मुलीसाठी मनोरमाशी वाद घालताना पाहून शशी थक्क झाला. अर्णवच्या शेजारी उभ्या असलेल्या अमने आपल्या बायकोसाठी मामीशी वाद घालणाऱ्या अर्णवकडे पाहून हसू आवरण्याचा प्रयत्न केला. अर्णव मामी, तुम्ही या घरातील थोरल्या आहात. जर ती चुकीची असेल तर तिला सुधारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, परंतु ती ज्यासाठी जबाबदार नाही अशा गोष्टीसाठी तिचा न्याय करू नका. तो फक्त एक लहान समस्या आहे, तसाच राहू द्या. पायलसोबत स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या कुशीचे हे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले. पायलने तिचे खांदे पकडून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. कुशी भारावून गेली होती आणि ती पूर्णपणे दुसऱ्या झोनमध्ये होती, ज्यामुळे तिचे अश्रू होते. पलीकडे अर्णवने त्याच्या मामाकडे पाहिले. अर्णव, मी बाहेर जात आहे मामा. तासाभरात परत येईल. मामाने होकार दिला. अर्णव गाडीच्या चाव्या घेत बाहेर गेला. मनोहर कधी समजेल माहित नाही. मनोरमा, मला तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती, म्हणूनच मी विचारलं. यापुढे मी असे काहीही करणार नाही. ठीक आहे, असं म्हणत ती अस्वस्थ होऊन तिच्या खोलीत गेली. शीला आणि शीतलने एकमेकांकडे पाहिलं. मनोहर, शशीजी. शशीने उसासा टाकला. ठीक आहे मनोहर जी, मी तुझी रजा घेईन. कुशीजवळ जाऊन त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर थोपटले. बेटा, आनंदी राहा. अर्णवने कुशीची बाजू घेतल्याचे पाहून आनंदी व्हायचे की सासरच्यांचे वागणे पाहून नाराज व्हायचे हे त्याला कळत नव्हते. दुसरीकडची कुशी ताजी हवा घेण्यासाठी गच्चीवर गेली. तिला तिथे कोणाची तरी उपस्थिती जाणवली तेव्हा ती तिचे अश्रू पुसत गच्चीवर बसली. तिने वळून बघितले, तो अमन होता. अमन, हाय कुशी. कुशीने एक छोटेसे स्माइल दिले. अमन, मी इथे बसू का? कुशीने होकार दिला आणि अमन तिच्या शेजारी बसला आणि हसला. अमन, तू इथे एकटा काय करतोस? कुशी, भास ऐसे हाय. अमन अस्वस्थ हो. कुशीला या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर सापडत नव्हते. ती खरंच मामीवर नाराज आहे का, की ती अर्णवने भारावून गेली आहे? अमन, अरे रे चोदना किडो, आणि तुला काही माहित आहे का? कुशीने त्याच्याकडे पाहिलं आणि तो तिला किडू म्हणत होता. पहिल्यांदाच कोणीतरी तिला असा हाक मारत आहे, तो पण नावाने. अमन, मामी जीना, जर तुम्हाला अंधाराची भीती वाटत असेल तर ती उंदरांना घाबरते. लवकरच तुम्ही एक दृश्य पाहाल जिथे ती मदतीसाठी ओरडत संपूर्ण घराभोवती धावत असेल. कुशी हसली. अमन, ये हुई ना बात. कुशीला काहीतरी वाटलं. अमन भैया. अमन, हा. कुशी, मला काही जाणून घ्यायचे आहे. अमन, हान, मला काहीही विचारा. कुशी, मला अर्णव बद्दल जाणून घ्यायचे आहे. अमनने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. का? आणि तुम्हाला अर्णव बद्दल जाणून घ्यायचे असेल तर जा आणि त्याला विचारा. कुशी, कोण? तो असा अप्रत्याशित माणूस आहे. मी त्याच्या कृती समजून किंवा अंदाज करण्यास सक्षम नाही. एकदा तो वृत्तीने भरलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी तो असुरक्षित दिसतो. तो असा का आहे? अमनने उदास स्माइल दिली. मेरा अर्नी ऐसा बिलकुल नहीं था. तुला माहित आहे की तो इतका खोडकर मुलगा होता. आणि बिचारी रत्ना मासी,
दिवसभर ती त्याच्या मागे धावायची. लहानपणी भेटलेला आनंदी अर्णव आठवून अमन हसला. अमन किडो, तुला अर्णवला जाणून घ्यायचे असेल तर रत्ना सिंग रायजादा कोण होते हे जाणून घेतले पाहिजे. अमनने कुशीकडे पाहिले जी त्याच्याकडे वळण घेत होती. दुसऱ्या बाजूला अर्णव दिल्लीच्या एकाकी बाहेर दिसला. तो तलाव पॉइंट होता. त्याला ही जागा खूप आवडते. तो त्याच्या गाडीच्या बोनेटवर पडून इकडे तिकडे फिरत असलेल्या शांत आकाशाकडे बघत होता. अर्णव, काश मम्मा, काश तुझ्या डोळ्यात पाहण्याची आणि तू किती प्रेमळ आई आहेस हे सांगण्याची मला अजून एक संधी होती. तुझा मुलगा अजूनही तुझ्यावर किती प्रेम करतो. त्याने आपले आणि त्याच्या आईचे दुर्दैवी जीवन आठवून डोळे मिटले. धन्यवाद. कथेचा भाग 13 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.